आता आमच्याकडे एक पोलिसाचा मुलगा आला. कमीत कमी 30 वर्षाचा असेल. आला, धर्मज्ञान घेतला, सगळं घेतलं. मला माहीत होतं तो कुकर्म करणार आहे, कुकांड करणार आहे माहीत होतं. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे, लॅपटॉप ठेवलेलं चोरून घेऊन गेला. कुठे? इथे असलेला लॅपटॉप. पोलिसाचा मुलगा. म्हणजे काय संस्कार असतील ह्याच्यावरनं तुम्ही ओळखा. म्हणजे आई-वडील काय संस्कार त्यांना देत आहेत. आणि येताना हे बसवेश्वराचा फोटो सुद्धा घेऊन आला. एक शॉल घेऊन आला, एक हार घेऊन आला माझ्यासाठी. हे बसवेश्वराचा फोटो. तो जातीने लिंगायत आहे. बोलणं एवढ्यासाठी लागतं इथे, बसवेश्वराचं नाव खराब झाला. का झाला? कारण तुम्ही ज्या देवताच्या, ज्या आराध्याचे तुम्ही कुलापासून आहात, त्या आराध्याचं नाव खराब झाला. मला मुलं काय बोलली, "महाराज, त्या बसवेश्वराचा फोटो नेऊन फेका." कारण त्याच्यामुळे कुकर्म झालं, कांड झालं. अरे कोणतेही गुरु असू दे, त्याला मी दोष देत नाही. पण तुम्ही काय घ्यायला पाहिजे त्याच्यातून? हे प्रत्येकाच्या बुद्धीवर आधारित आहे. तो काय घेतोय, काय नाही घेत. बसवेश्वर, लिंगायत आणि मुलगा एवढं खोटं बोलतोय आणि खोटं वागतोय. चोरीसुद्धा केला त्याने. लॅपटॉप इथं ठेवलेलं चोरून घेऊन गेलाय आणि माझा बाप पोलीस आहे. मी काय करू? तुझा बाप पोलीस असला तर? मला काही घेणं-देणं नाही. त्याचं कर्म तुला भोगायला लागणार, तुझ्या कुटुंबाला भोगायला लागणार. एक ब्राह्मणाच्या घरात मी राहतो. त्या ब्राह्मणाचा शाप तुझं होत्याचं नव्हतं होणार आहे. अरे माझ्यासमोर कांड केलेलं आहे. त्याची शिक्षा तर तुला चालूच आहे आणि त्याच्यापासून तू सुटलेला नाहीये. पोलीस असून दुसऱ्याचं रक्षण करणं तर भक्षण करत आहे का? असे मुलांना शिकवण देत आहे का घरातून? मग कशाला तो पोलीस? काय उपयोगाचा तो पोलीस? घरात येऊन लॅपटॉप चोरून घेऊन जातोय तो, फोटो देतोय, परत शॉल देतोय, फुलं देतोय. हं. मी शांत का बसलो? कारण त्याच्या कर्माचा पलडा भारी व्हायला पाहिजे. त्यावेळेला देवाला सुद्धा तिथं दंड द्यायला सोपं जातंय. आता त्याच्या घरादाराला, त्याच्या कुटुंबाला, त्याला काही शिक्षा सुटलेली आहे? नाही सुटलेली आहे. पोलीस सोडतील, वकील सोडतील पैशामुळे. पण देवाच्या समोर कुकर्म झालेलं आहे. त्याला दंड आहे. या लोकी सुद्धा, परलोकी सुद्धा. पूर्ण आयुष्य तो काही तर जगणार नाही. अकाल मृत्यू मरणार त्याचं आणि ते निर्धारित झालेलं आहे. आई-बापाचं नाव स्वतः आई-बापामुळे खराब होत आहे आणि मुलं ते संस्कार घेत आहेत. माझा बाप पोलीस आहे. म्हणजे पोलीस आहे म्हणजे तुम्ही काही करतात, काही केलं तरी चालतंय का? त्याला एक न्यायाधीश बसलेला आहे, तो दंड देतो. तुम्ही पोलिसाच्याकडनं सुटाल, वकिलाकडनं सुटाल, सगळीकडनं सुटाल. पण कुकर्माकडून कसं सुटणार आहे तुम्ही? सुटणार अजिबात नाहीये. आणि मी जे शब्द बोललो होतो ना तुला, ते होणारच होणार आहे आणि चालू पण आहे आणि तुला दंड पण आहे, तुझ्या वडिलांना पण आहे, तुझ्या आईला पण आहे. कारण तुझ्या आई-बापांनी तसे संस्कार तुला दिलेले आहेत. म्हणून तू असं घडलेलं आहे. तुला सुटका नाहीये माझ्यापासून. माझ्या माया स्वरूपातून सुटका नाहीये. मी इथे जरी बसलो असलो ना, तुला दंड चालू आहे माझ्याकडनं. आणि जे काही तू कुकर्म केलेलं आहे ना, माझ्या देखत केलेलं आहे. मूर्तीत वेगळी गोष्ट होती, समाधीतून वेगळी गोष्ट होती. कारण मूर्ती बोलता येत नाही, समाधी बोलता येत नाही, पण मी तर बोलत आहे ना आता. आणि सगळ्यांच्या देखत बोलत आहे. तुला माया स्वरूपाने माझे दंड चालू झालेले आहेत. मला अस्त्र-शस्त्र उचलायची पण गरज नाही आणि मी उचलणार पण नाही. तुमच्या समोर राहणार आणि तुमचा सर्वनाश होताना मी बघणार. कारण तुम्ही अधर्मयुक्त कर्म केलेलं आहात. त्याला दंड देण्यासाठीच आज निसर्गाने देव तयार आहे. तिथे तुम्ही किती कोट्याधीश्वर आहात, तुम्ही कोणत्या मोठ्या पदवीवर आहे, देवाला घेणं-देणं नाही. देवानेच पदवी दिलेली हे लक्षात घ्या. देवाला ते पदवी काढायला वेळ लागत नाही. त्या पदवीचा माज करू नका देवासमोर. देवाला घेणं-देणं नाही तुम्ही कोणत्या पदवीवर बसलेला आहात. तुम्ही किती धर्मयुक्त कर्म करता, किती संस्काराने आहात ते देवाला देणं-घेणं आहे. तुमच्याकडे किती करोड रुपये आहे, किती करोडाची गाडी आहे, किती करोडाची तुमचं घर आहे, किती सुंदर बायको आहे, ते मला घेणं-देणं पण नाहीये. तुमचा नाश होणं निश्चित आहे. आणि जे कुकर्म कांड केलाय ना, त्याला तू नाही तुझे घरदार सगळे दंडित आहेत. लक्षात घे.
करून गेलेला आहे, पण तुला सुटका नाहीये माझ्याकडनं. तुझा बाप तुला शांततेने सोडून टाकेल, जाऊ दे माझ्या मुलाने काय केलं, पण माझ्याकडनं सुटका नाहीये. आणि ब्राह्मणाचं शाप कधीही विफल ठरत नाही. शाप लागतोच. एकदा ब्राह्मणाच्या तोंडातून शाप गेला, तो परत घेता येत नाही, परत उशाप होत नाही त्याचा. आणि ब्राह्मणाच्या घरात तू कुकांड केलेला आहे, परत माझ्या देखत केलेला आहे, त्याचा दंड तुला आहेच आहे, 100% आहे आणि होणारच आहे. नुसतं नावाने लिंगायत होऊन चालत नाही, धर्माने कर्माने लिंगायत पाहिजे. तुझ्या आत जे लिंग आहे ना, तो परमात्मा बसलेला आहे ना, त्यालाच तू धोका दिलेला आहे. त्याच्यापासून तू कुठे पळणार आहे? पळू शकत नाही तू. तुझा आत जो बसलाय ना परमात्मा, तोच साक्षी आहे आणि त्याच्यातूनच तुला दंड मिळणार आहे. माझ्याकडे कोणी येतंय, किती मोठं आहे, किती छोटं आहे, मला देणं घेणं नाहीये. तो किती धर्मयुक्त कर्म करतोय, हे मला देणं घेणं आहे. काय करू तुमच्या पदवीचं? चुलीत घाला तुमची पदवी. ज्या पदवीमध्ये धर्म नाहीये, संस्कार नाहीये, धर्मयुक्त कर्म नाहीये, काय करू ते पदवीचं? मला घेणे देणं नाहीये आणि नव्हतं ना, नसणार आहे. जे पण करताना तुम्ही ज्या पदवीवर बसलाय ना, धर्मयुक्त कर्माने ती पदवी सांभाळा. म्हणून अकाल मृत्यू होत आहे. रिटायर सुद्धा चांगल्या रीतीने होत नाही. दुष्कर्म करत आहात, तेच पदरात येणार आहे. म्हणून अकाल मृत्यू होत आहे तुमचं. केलेलं तुम्हीच आहात, तुम्हीच भोगणार आहात. ना देव भोगणार आहे, ना समाज भोगणार आहे. तुमचं कुकर्म तुम्हालाच भोगायचं आहे. म्हणजे असे संस्कार आई वडील देतात मुलांना आणि मुलं असे वागतात आणि असं कुकर्म करतात. म्हणून संस्कार देणं फार गरजेचं आहे मुलांना. जसं मातीला आकार देतात तसं ते घडतंय. तुमचे आचार विचार तेच मुलांनी घेतलेले आहे आणि ते समाजात असंच वावरतात. घरापासून समाज बनतं, हे लक्षात घ्या. तुम्ही काय देता तुमच्या पोराला, काय देता तुम्ही समाजाला, ते तुमच्या हातात आहे. त्याचं कुकर्म तुमच्या घरादाराला भोगणार आहे तुम्ही. आता इथे नाव काय खराब झालं? बसवेश्वराचं नाव खराब झालं. का झालं? महाराज तुम्हाला येऊन फोटो दिला, बसवेश्वर बरोबर नाहीये. मी म्हटलो बसवेश्वर त्याच्या जागेवर बरोबर आहे, चुकीचे ते आहेत. का आहेत? कारण बसवेश्वर बोलला नाहीये तुम्ही असं वागा, असं कुकर्म करा, कांड करा, अधर्मयुक्त कर्म करा, बसवेश्वर बोलला नाहीये. पण तुम्ही एवढं बोलला, एवढं केलं ना, बसवेश्वर सुद्धा तिथे दंड द्यायला तयार होतोय, लक्षात घ्या. कारण घराची कुलस्वामिनी असू दे, कुलदेवता असू दे, ते तुमचा साथ देत नाही. का देत नाही तेही सांगतो. कारण जे कोण गुरु आहेत ते पार्वती शिवापासूनच आहेत. त्यांची आराधना केल्यामुळेच त्यांना गुरुची पदवी मिळालेली आहे. ते बसवेश्वर असू दे किंवा राघवेंद्र स्वामी असू दे, कोणी असू दे. तुम्ही अधर्मयुक्त कर्म कराल तर तुमचे गुरु सुद्धा साथ देत नाही, कुलदेवता सुद्धा साथ देत नाही, कुलस्वामिनी सुद्धा साथ देत नाही. कारण सगळे शिवशक्तीपासूनच निर्माण झालेले आहेत. जोपर्यंत तुम्ही धर्मयुक्त कर्म करता तोपर्यंत तुमच्या कुलस्वामिनीचं, कुलदेवताचं, ग्रामदेवताचं, इष्टदेवताचं हात आहे. तुम्ही अधर्मयुक्त करून सुद्धा तुमच्या बरोबर साथ देईल म्हणजे अशक्य आहे. ते शक्य फक्त एक वेळेला होतंय. तुम्ही धर्मयुक्त कर्म केला, धर्माने राहिला, सत्य बोलला, सत्याच्या मार्गावर चालला, किती कठीणाई आली तरी, तरच कुलस्वामिनी, कुलदेवता साथ देतात, गुरु साथ देतात. तोपर्यंत देत नाही. म्हणून विचार करून दुष्कर्म करा. त्याचा प्रारब्ध भोग तुमच्या घरादाराला तुम्हाला भोगावा लागतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, चांगल्या माणसावर पण विश्वास राहत नाही. कारण तुम्ही दुष्कर्म करणारे, चोरी लबाडी करणारे, चोरणारे असता. त्याच्यामुळे तर लोक चांगले सुद्धा भरकटले जायला लागलेत. का जायला लागलेत? हे वाईट माणसांमुळे. म्हणून चांगल्या माणसांवर विश्वास नाहीये. चांगल्या माणसावर विश्वास दाखवत नाहीत माणसं आज. कारण वाईट माणसांमुळे फक्त.
पण देवाची साथ असते चांगल्या माणसांबरोबर, पण वेळ लागतोय. म्हणजे वाईट माणसं एवढे हरामखोराला टिपले आहेत, म्हणजे चांगल्या माणसांचं सुद्धा जगणं कठीण होऊन जातं इथे. कारण वाईट माणूस असा छबी सोडून जातो ना, चांगला माणूस चांगल्या माणसांवर पण विश्वास करताना 100 वेळा विचार करतोय. म्हणजे कोणाच्या विश्वासाला तोडताना 100 वेळा विचार करा. कारण तुमच्या कुकर्मामुळे चांगल्या माणसांचं इथे सगळं आयुष्यपणाला लागतंय. त्याचा दंड पण तुम्हाला भोगावं लागतं. कारण देव काही झोपलेला नाहीये. अंतरात्म्यातच देव आहे. तेच विसरून गेलाय मनुष्य. इथे तिथे त्याला दंड होणार नाही. त्याचाच अंतरात्मा त्याला दंड द्यायला भाग पडतोय. म्हणून विचार करून धर्मयुक्त कर्म करा, अधर्मयुक्त कर्म करू नका.